नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र रफ्तार न्यूज. महाराष्ट्र रफ्तार न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे. मोबाईल शॉपी फोडणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखा फिर्यादी नामे मोहन रामचंद्र बागडे, वय वर्ष 41, राहणार शिवाजीनगर, भूम, तालुका भूम, जिल्हा धाराशिव यांचे वेताळ रोड, भूम येथील जय म्युझिकल अँड मोबाईल शॉपी नावाचे मोबाईलचे दुकानाचे शटरचा कडीकोयंडा अज्ञात व्यक्तीने दिनांक 18/11/2024 रोजी 9 ते दिनांक 19/11/2024 रोजी 2:30 सुमारास तोडून आत प्रवेश करून दुकानातील वेगवेगळ्या कंपनीचे टेक्नो, HMD, विवो, सॅमसंग, Z Fold 6, OnePlus 10R, रेडमी कंपनीचे AR बड्स, रेडमी कंपनीचे स्मार्टवॉच असे एकूण 6,89,866 किमतीचा माल चोरून नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे मोहन बागडे यांनी दिनांक 19/11/2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भूम पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 259/2024 कलम 331-4, 305 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यपूर्ण तपास करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने काही मोबाईल फोनचे लोकेशन धाराशिव, भूम, मोहा, ढवकी, माळकरंजा असे वेगवेगळ्या ठिकाणी येत असल्याने पथकाने नमूद ठिकाणी जाऊन शोध घेतला. मोबाईल सिमचा धारक यास त्याच्या ताब्यात असलेल्या मोबाईल फोनबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं, मागील 4 दिवसांपासून भीमा काळे, राहणार सांजा रोड, धाराशिव यांच्याकडून पावती नंबर देतो अशा अटीवर 5,000ला विकत घेतला आहे असं सांगितलं. त्यानंतर संशयित सिम कार्ड 9356364319 लोकेशन भूम येथे येत असल्याने पथकाने नमूद ठिकाणी जाऊन तेथे एका महिला आढळून आली. तिला तिच्या ताब्यात असलेल्या मोबाईलबाबत विचारपूस केली असता तिने सांगितलं की तिचा मुलगा राजू अर्जुन काळे याने आणून घरी ठेवला आहे असं सांगितल्याने राजू अर्जुन काळे याचा शोध घेतला असता तो गोरेगाव, तालुका भूम येथे मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितलं की मी आणि माझा साथीदार सुभाष श्रीरंग चव्हाण, राहणार ढोकी, तालुका, जिल्हा धाराशिव असे आम्ही दोघांनी मिळून भूम येथील मोबाईल शॉपी दुकानाचे शटर तोडून दुकानातील बरेच मोबाईल चोरी केले आहे असे सांगितल्यावरून पथकाने ढोकी येथे जाऊन सुभाष श्रीरंग चव्हाण यास ताब्यात घेऊन नमूद गुन्हा संबंधात विचारपूर्वक केली असता राजा काळे यांनी सांगितल्याप्रमाणे हकीकत सांगून सदर गुन्हा मी आणि राजा अर्जुन काळे असे आम्ही दोघांनी केल्याचे कबूल केले. त्यावर पथकाने त्या दोघांनी काढून दिलेले मोबाईल हस्तगत केले. नमूद चोरीतील 25 मोबाईल फोन असा एकूण 5,35,206 रुपये किमतीचा माल हस्तगत करून पुढील कारवाईस्तव नमूद दोघांना चोरीच्या मोबाईल फोनसह भूम पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुदर्शन कासार, सहाय्यक पोलीस फौजदार वलीउल्ला काझी, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश अवताडे, फहरान पठाण, चालक तानाजी शिंदे, सचिन गायकवाड, TAW, सुनील मोरे यांच्या पथकाने केली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र रफ्तार न्यूज.